कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पहिले तर गावाला जायच्या वेळेस मला खूप आनंद झाला. सरप्राईज देणार म्हटलं मी अचानक मध्ये घरासमोर जाऊन. आता आमच्या गावाला जाणार आमचं मेन्शन दाखवायला. आम्ही सर्वजण रोज ऋषीभाऊला मोबाईल मध्ये आणि टीव्ही मध्ये बघत होतो, पण आज असा क्षण आलाय की आमचे ऋषीभाऊ आमच्या तालमीला आणि इचलकरंजीला भेट द्यायला येणार आहेत. कोपरी गावचे दीपक हे आमच्या गावचे सुपुत्र आहेत आणि आज दीपकच्या आमच्या कोपरीमध्ये जोरदार स्वागत करण्यासाठी आम्ही अक्षरशः आतुर झालेलो आहोत. एवढी तयारी जोरदार चालू आहे की ते सगळी मित्र त्याचे भेटायसाठी खास त्याच्यासाठी सगळे आलेले आहेत. इथं तिथं वाजत आम्ही त्यांना हररोजच बघतो. त्यांना बघून आम्हाला खूप आनंद होतो आणि खुशी होते चांगली. आपल्या खेड्यावरचा मुलगा एवढ्या दूर गेला. चांगले म्हणजे छान वाटते त्याला पाहून. आपल्या गावाचं नाव रोशन करू शकतो बा हा समोर जाऊन. म्हणून आम्हाला त्याच्यासाठी शुभेच्छा. हे माझं गाव आहे सगळं पूर्ण. इथं अजून आता आहे माझं घर अजून लय लांब आहे इथनं. मला वास आला माझ्या गावाचा. एवढं भारी वाटलं मला गावाचा वास आल्यावर. हा कसं वाटतंय आमचा शो बघताय की नाही? सिटीत गाव गाजन ना आमचं. कसं वाटतं फिरून तुला? खरं सांग, खरं सांगायचं खरं. मस्त आहे गाव, मस्तच आहे. गावापाशी काय मस्त आहे एकदम. तुला पोरं फ्लाइंग पप्पी द्यायला लागले दीपक. प्रणाली प्रणाली आपला बोर्ड आहे उपरीत. माझा वर्ड आणि ते पण एवढा मोठा. बापरे, मी तर स्टार झालो. माझी छाती अशी बघली. सांगितलं होतं मला फुटबॉल खेळतो. ए दीपक, अजून एक पोस्टर. वा 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 वा. सुरेशदादांनी लावल्यात. सुरेशदादा मनापासून धन्यवाद. जिथं मी हॉटेल काम करत होतो त्या साईडला बोर्ड लागलेला. 2 प्लेट फुटलं म्हणून कामावरून काढून टाकलेलं. तो सुद्धा हात केला मला. अरे बाबा केवढे पोस्टर आहेत. माय गॉड. मी स्वतः शॉप मध्ये होतो. मी असं बघायला होतो त्या ऑटो मध्ये माझा बोर्ड. तेव्हा आम्ही थांबलो मेन चौकात. छत्रपती शिवाजी महाराज चौकात. मला असं वाटलं की हे सगळे आमच्यासाठी थांबलेत का. वाव, हा मान आपल्याला मिळतोय. रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालायला चाललोय. एवढी मोठी सन्मानाची गोष्ट. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हे माझी मेंटर काजलताई माझ्यासाठी हार बनवले, माझ्यासाठी पोस्टर बनवले, माझ्यासाठी तिथे तपणीमध्ये उभे आहेत. हे प्रकारे माझं स्वागत झाला. एवढं छान. मला असं कधी वाटच नव्हतं की असं पण वेलकम होऊ शकतं. मी करते.
ती कोणासाठी आहे दीपक? दादा दादा दिसला मला, दादा दिसलाय मग ब्लॅक कुर्ता घालून. दादा चल बाबा, आपल्यासाठी सगळं गरीब घराण्यातलं तू चांगलं काम केलेलं आहेस. अशीच साथ राहू दे आणि आपली बरेच नाव झालेलं आहे. झालेलं हो रे. दादा तिथं माणसं काय 200 ते 300 जण थांबलेली आणि स्वागत कशानं हलगीनं कोल्हापूर आले की त्याच्या मायला. सगळी पोरं अशी उडी मारून बघायला तिथं मला. बारकी पोरं म्हणू नका, म्हातारी म्हणू नका, डायरेक्ट पोलीस पण माझ्या तिथं फोटो काय झाली. आमचे ऋषीभाऊ सर्व सिटीत गेले आहेत, त्यांच्या स्वागतासाठी आम्ही इथे जमलो आहोत. स्वागतासाठी बघा एक 500-700 लोक आलती. मग काय हो धुडकूस असतं आमच्या इच्छाने विषय झाला असतो, कुठली बी गोष्ट असते. आणि ते बघून असं वाटत होतं की आपणच हिरो आहे आता. तिकडे असे मस्त वाजाप वगैरे होते, हलगी होती कोल्हापुरी. पूर्ण वाईब एकदम वेगळी होती. घरी जायच्या आधी तिथं लहानाचा म्हणजे 10-12 वर्ष झालो मी तिथं पहिला गेलो म्हणजे तालिमीत. हो फर्स्ट टाइम आम्ही तालीम बघितलेली. जशीच मी एक स्टेप तालीममध्ये टाकली तेव्हा एक वेगळीच एनर्जी होती तिकडे. छत्रपती शिवाजी महाराज की तर मामाने मला सत्कार केला की गदा देऊन. असं एवढं भारी वाटलं की या लालमती सेवा केलेली कुठे वाया जात नाही. फर्स्ट टाइम तालीम बघितली तेव्हा मला असं वाटलं की ऋषिकेशची रिस्पेक्ट माझ्या मनातून इथून ते इथपर्यंत गेलेली. मातीत गेल्यावर असं वाटलं की आता लगेच लाल भावच. गेल्यावर पोरांना बघून मला असं वाटलं की आता जावंच नको. गावामध्ये पोहोचून असं वाटलंच नाही की एवढं ट्रॅव्हल करून मी आली, एवढा त्रास झालाय, हे ते सगळं विसरून मी थोडी इमोशनल झाली. हे आदिवासी समाजाचे जनक म्हटलं तरी चालेल. हे धरती आबा भगवान बिरसा मुंडा आहेत. ते आमचे क्रांतिकारक आहेत. आमचे ते आम्ही देवता समान आम्ही त्यांना मानतो. मी ख्रिस्ची मेंटॉर, ते आपला मेंटॉर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.